हॅलो मित्रांनो, तर हा आहे लॉंग व्हिडिओ चौथा. तर काल काय केलं. काल सकाळी उठलो होतो, आंघोळी केली, वर्कआउट केलं. त्याच्यानंतर थोडंसं हे करत रूमवरच बसलो होतो आणि मेसवर गेलो नाश्त्यासाठी. नाश्ता केला, खिचडी होती खाला. खिचडी नाश्ता हे खाल्ला आणि त्याच्यानंतर पुन्हा कॉलेजसाठी निघालो. कॉलेजसाठी जाण्याच्या आधी म्हणजे सगळ्यात माझं आधी यानं कोणा श्यामानं आधी श्यामानं व्हिडिओ बनवला. नंतर मग आधी श्यामा हिंदीमध्ये बोलू लागला, व्हिडिओ बनवू लागला एक एक आठवण म्हणून फर्स्ट डेची. आणि मग मी बनवला मराठीमध्ये एक आठवण म्हणून. पुन्हा मग कॉलेजला गेलो तर आम्ही तर फर्स्ट लेक्चर होतं शकील सरनं काय सांगितलं की बाबा आयुर्वेदाबद्दल सांगितलं. आधी सरनं काय केलं, सरच्या नावातच कॉमेडी घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे सरचं नाव म्हणून लागले, सर थोडंसं ऑड आहे असं आहे तसं बोलू लागले. त्याच्यानंतर काय केलं की त्याच्यानंतर कॅमेऱ्याकडे बघितलं ना, सगळं विसरायले. म्हणजे नेमकं काय आठवायचे ते कॅमेऱ्याकडे बघून बघून बोलता बी झाले. शकील सरनं मग काय सांगितलं, आयुर्वेदा कुठून आला, कसा आला, त्याच्याबद्दल माहिती सांगितली. आयुर्वेदाबद्दल काय सांगितलं सरनं की आयुर्वेदा जे आहे ते ब्रह्मानं म्हणजे डिस्कवर केला. म्हणजे ते हे केलं त्यानं डिस्कवर केला म्हणले नाही ते सर म्हणले ब्रह्मा जिंकून ब्रह्मापासून ते पास होत गेला. असं गुरु शिष्य परंपरानुसार यानं या गुरुनं त्या शिष्याला, त्याच्या शिष्याला, त्याच्या शिष्याला, त्याच्या शिष्याला असं करीत करीत ते आला याच्यापर्यंत काय मध्ये आपल्या पृथ्वीवर आला असं सरनं ते सांगितलं. आणि शकील सरनं प्रेझेंटही घेतली. आणि त्याच्यानंतर लेक्चर घेतलं सरनं त्या आकाश सरनं. नाही त्याच्यानंतर टेस्ट घेतली आणि टेस्टमध्ये काय क्वेश्चन होते. त्याच्यातले एक प्रश्न होता प्रिन्सिपलचं नाव. आम्ही प्रिन्सिपलचं नावच चुकलं मी. तिथं काय होतं, आकाश होतं. मला काय माहिती आपल्या इकडं म्हणजे कसं आहे, महाराष्ट्रामध्ये आकाशची स्पेलिंग आहे AKASH, आकाश आहे. मग आता इथं थोडं वेगळं AA होतं. इथं आकाश झालं तसं. मग त्याच्यामुळे ते सरची नावाची स्पेलिंगच चुकली त्या टेस्टमध्ये. आणि 2-3 क्वेश्चन चुकली. तर 30 मार्काचा होता, त्याच्यापैकी 18 आली पहिल्याच पेपरमध्ये. आता रडा झाला. त्याच्यानंतर मग आकाश सरनं लेक्चर घेतलं. सुरुवातीला त्याने सांगितलं की माझं नाव असं नाही असं आहे. त्यानं त्याचं नावाचं करेक्शन केलं. आणि मग त्याच्यानंतर ते सांगू लागले बाबा आयुर्वेदा त्याच्या लाईफमध्ये कसा आला. म्हणजे त्याला पण MBBS करायचं होतं, पण त्याने BMS निवडलं इथं हुबळीमध्ये कॉलेजला. तर BMSमध्ये काय म्हणजे BMSची अपॉर्च्युनिटी सांगू लागलं. BMSचं महत्त्व सांगितलं काल आकाश सरनं. आणि त्याच्यानंतर सरनं त्याच्या लाईफचा एक इन्सिडेंट सांगितला की नेमकं तुम्ही डॉक्टर व्हाले तर डॉक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी काय राहत. आता नेमकं डॉक्टरचं कम्युनिकेशन कसं पाहिजे. म्हणजे डॉक्टरनं काय म्हणता येईल त्याला, डॉक्टरला काय करायचं त्याचं हे करायचं आहे. म्हणजे भरोसाच ना काय ट्रस्ट जिंकायचा डॉक्टरला पेशंटचा, की बाबा मी तुला बरं करू शकतो. किंवा एक आपण पेशंटचं बी थोडीफार, आपण जर पेशंट आपल्यापाशी काही घेऊन आला आहे किंवा ते म्हणाले माझं हे दुखायलं, माझं ते प्रॉब्लेम आहे, तर त्याला आपण जज नाही करायचं, हे पण सरनं सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो. जेवण केलं. आणि त्याच्यानंतर पुन्हा वापस आलो. तर लॅबमध्ये दाखवू राहिले. लॅब हे पाहिल्या, त्या तिन्ही लॅब पाहिल्या. आता त्या तिन्ही लॅबची तेवढे काय नावं लक्षात येईल. तर ॲनाटॉमीची लॅब म्हणजे तिथं बॉडीचं डायसेक्शन चालू होतं. तिथं ते दुरूनच म्हणजे बॉडी काय पाहायला नाही भेटली. तिथं सिनियर होते, जाऊ द्या म्हणलं. मग त्याच्यानंतर मग काय कॉलेज त्याच्यानंतर मग सरनं हे केलं. शकील सर आले आणि दुसरे ते पाटील सर होते. त्याचं नाव लक्षात येईना आता. त्या पाटील सरनं काय केलं, शकील सर आणि पाटील सर होते. त्यानं फन ॲक्टिव्हिटी घेतल्या, इंट्रोडक्शन घेतलं. काही मुलाचीच घेतली, सगळ्याची नाही घेता आली. मला म्हणजे असं लय वाटलं लागलं भारूड म्हणा मराठीमध्ये, पण ते धाडसच हे नाही गेलं. त्याच्यामुळं तर ते आता याच्यामुळे हे व्हिडिओ कशामुळे बनवायला की बाबा एक तर ते धाडस यावं. काय नाही रे बाबा, म्हणजे थोडंफार हे झालं असते, मुलं हे झाले असते. काय नाही, मला येत होतं, जरा येत होतं, चुकलं असतं, काय बिघडलं असतं. जरा जे शिकून होतच असते. फर्स्ट डे होता, करायला पाहिजे होतं, पण जाऊ दे आता. नेक्स्ट टाईम म्हणताच येत नाही, पण जेव्हा चान्स भेटला ना तेव्हा करायच पाहिजे. ही एक चूक झाली काल माझी.
करायला पाहिजे होतं ते. बाकी त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर त्याच्यानंतर कॉलेजवरून आलो, घरी कॉल केला डबल मेसवर नाश्ता केला आणि जे कॉलेजमध्ये होमवर्क सांगितलं ते होमवर्क कंप्लीट केला आणि ते कांतारा पिक्चरचा शेवट करून टाकला, अर्धा राहिला अर्धा पाहिला आणि गेलो झोप. सकाळी उठलो जातो. कालच्या व्हिडिओमधून फक्त एवढंच सांगायचं आहे की थोडंफार काय होत नाही रे, चुकलं आत्ता मला नेक्स्ट टाईम जरी चान्स भेटला तर मी 100% म्हणणार. ते हसू काही हो, मग त्याचा काही विचार नाही. ते मराठीत आहे, ते काय होईल आणि काय नाही त्याचा काही विचार करायचा नाही. आता जर चान्स भेटला तर 100% म्हणायचे. बरं ठीक आहे, चालतं, उद्या भेटू.